लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची तारीख ठरली. या तारखेला होणार पैसे जमा. तर जाणून घेऊया. जाहीर केल्यानंतर सुरुवातीला राज्य शासनाने ठरवलेले पात्रतेचे निष्कर्ष गोंधळाचे ठरल्यामुळे व फॉर्म भरण्याची तारीख ही 15 जुलै ठेवल्यामुळे राज्य घरांमध्ये अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयामध्ये महिलांची प्रचंड गर्दी उसळलेली आपण पाहिलीच असेल. त्यानंतर राज्य शासनाने महिलांच्या अडचणी समजून घेऊन ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे व कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अंतिम यादी तयार होणार आहे. ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की ज्या महिलांचे 16 जुलैपर्यंत फॉर्म भरून होतील त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पात्रता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 1 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल व साधारणपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल व 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांनी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळून जाईल. त्यानंतर पुढे या योजनेची रक्कम महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं सरकारने निर्णय घेतलेला आहे. अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आहेत. महिलांचे आधार कार्ड आहेत, रेशन कार्ड आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे, रहिवासी दाखला आहे, बँक पासबुक आहे, अर्जदाराचा महिलेचा फोटो आहे, आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र आहे. आता अर्ज कुठे भरता येणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना सध्या खूप अडचणी येत आहेत, परंतु शासनाच्या माध्यमातून योजनेचे अर्ज हे मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच नारी शक्ती ॲप हे डाउनलोड करून देखील भरता येतात किंवा ज्यांना अर्ज करता येत नाही अशा महिलांसाठी अंगणवाडी केंद्रात सुविधा देण्यात आली आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.